वाशिममध्ये 10 दिवसांपासून पावसाचा जोर कायम. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसामुळे शेतकरी चिंतित. साताऱ्याच्या राजापूर येथे वीज पडून 2 जनावरांचा मृत्यू. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर जोरदार वादळी पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. काल रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ. गेल्या 24 तासात राज्यात आणखी 26 रुग्ण आढळले. सर्वाधिक 25 रुग्ण मुंबईतील. गोखले पुलावरून 23 मे पासून बेस्ट सेवा सुरू. पुलावरून A359, A422 आणि 424 या क्रमांकाचे बस धावणार. धुळे शहरामध्ये तहसील कार्यालय परिसरातील चौकात कचऱ्यांचा ढीग. अनेक दिवसापासून आता कचरा न हटवल्याने परिसरात दुर्गंधी. कचरा व्यवस्थापन कंपनीकडून कामाकडे दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप. सिंधुदुर्गमध्ये चौकुळ गावामध्ये नदी परिसरात वाघाचा वावर. वाघाचा नदीमध्ये पाणी पितानाचा आणि पाण्यात डुबण्याचा व्हिडिओ व्हायरल. भंडाऱ्यात खमारी परिसरात भीतीचं वातावरण पसरवणारा बिबट्या अखेर जेरबंद. गेल्या 20 दिवसात 6 हल्ले करत 14 जनावरांची बिबट्याकडून शिकार. शेतकऱ्यांचा सुमारे 1.5 लाखाहून अधिकचं नुकसान. सह्याद्रीच्या पश्चिम घाटात पट्टेरी वाघाचा वावर. अंबोली जवळील एका गावात पाणवठ्यावर पाणी पिताना आढळला वाघ. वाघाचा व्हिडिओ समोर. वातावरणातील बदलांमुळे कोकणातील हापूसच्या लागवडीवर परिणाम. दरात मोठी घसरण. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या आंबे खराब होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातील 15 रेल्वे स्थानकांसह 3 अमृत स्थानकांचे करणार उद्घाटन. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा रास्ता रोको आंदोलन. ग्रामीण भागात रेल्वे क्रॉसिंगवर सुरू असलेलं उड्डाणपुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असून कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. पालघरमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये 150 आर्थिकदृष्ट्या दुर्बल जोडप्यांचा विवाह सोहळा पार. नवदाम्पत्यांना संसार उपयोगी वस्तूंचं वाटप. जळगावात एप्रिल महिन्याचं वेतन अद्याप न मिळाल्याने उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालयाच्या शिक्षकांचं कोषागार कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. सरकारकडून वेतन उपलब्ध करूनही पगार थकवल्याने तात्काळ पगार देण्याची मागणी. शिरूरच्या तहसीलदाराविरोधात ग्रामस्थांचं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन. बावनकुळेंचे अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश. मनमानीचे कारभार केल्याचा ग्रामस्थांचा तहसीलदारावर आरोप. इचलकरंजी मनपाचा वर्धापन दिनानिमित्त 1 जून ते 29 जून विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन. यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिरासह विविध स्पर्धेचं आयोजन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. बारामतीत सर्वपक्षीय एकत्र येत काढली तिरंगा रॅली. नागरिकांचा मोठा सहभाग. भिवंडीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन. यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परभणीत अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीनिमित्त भाजपाकडून मंदिर स्वच्छ करण्यात आलं. यावेळी भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी. नंदुरबारमध्ये आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा मोटरसायकल रॅली. भारतीय सैन्याच्या पराक्रम आणि शौर्यामुळे मिळालेल्या विजयाचा विजयोत्सव
साजरा करण्यासाठी रॅलीचं आयोजन. लातूरमध्ये उदगीर तालुक्यात एका तळ्याजवळ आढळला मृत अवस्थेत अर्भक पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू. पिंपरी चिंचवडच्या YCM हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी केली बेदम मारहाण. बिल कमी करण्याच्या वादातून मारहाण केल्याची माहिती. पंढरपूरमध्ये विजेचा शॉक बसून एका व्यक्तीचा मृत्यू. विजेचा प्रवाह बंद न करता दुरुस्तीसाठी पोलवर चढवण्याचा नातेवाईकांचा आरोप. कोल्हापूरमध्ये ट्रकचा टायर फुटल्याने ट्रकला आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकमध्ये सटाणा ताहाराबाद महामार्गावर ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.